नमस्कार. आज मी तुम्हाला एक साधा पण विचार करणारा लावणारा प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या आयुष्यात अशी कोणती शक्ती आहे का, जी आपल्याला भीतीवर मात करायला, संकटाशी लढायला आणि यश मिळवायला मदत करते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर एका महान व्यक्तिमत्वात दडलेले आहे. भगवान श्री हनुमान. हनुमान म्हणजे केवळ एक देव नाहीत, ते म्हणजे शक्ती, बुद्धी, भक्ती आणि नम्रतेचा अद्भुत संगम आहे. त्यांचा जन्म अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी झाला. त्यांना पवनपुत्र म्हणतात, कारण वायुदेवांच्या त्यांच्यावर विशेष आशीर्वाद होता. पण मित्रांनो, त्यांची खरी ओळख त्यांच्या जन्मात नाही, तर त्यांच्या कर्मात आणि स्वभावात आहे. लहानपणीची एक सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. एक दिवस छोटा हनुमान आकाशात उगवलेला लालबुंद सूर्य पाहतो आणि त्याला वाटते, हे तर एक गोड फळ आहे. आणि मग काय, तो थेट आकाशात झेप घेतो. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? मोठे स्वप्न पाहायला कधीही घाबरू नका. मित्रांनो, हनुमानजीची सर्वात मोठी ताकद त्यांच्या स्नायूमध्ये नव्हती, ती त्यांच्या हृदयात होती. रामभक्तीच्या रूपात ते कधीही म्हणाले नाहीत, मी महान आहे. ते नेहमी म्हणाले, मी फक्त प्रभू रामाचा सेवक आहे. एक सुंदर प्रसंग आहे. जेव्हा त्यांना कोणीतरी विचारले, तू कोण आहेस? ते म्हणाले, देहाने मी रामाचा दास आहे, आत्म्याने मी रामाचा अंश आहे. मित्रांनो, स्वतःची ओळख समजून घेणे हीच खरी शक्ती आहे. रामायणातील त्यांचे पराक्रम ऐकताना अंगावर शहारे येतात. त्यांनी समुद्र पार केला, लंकेला आग लावली आणि लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी संपूर्ण पर्वत उचलून आणला. पण मित्रांनो, मी फक्त शक्ती नाही, ही आहे धैर्य, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा घाबरतो, किती वेळा हार मानतो? जर हनुमानजींनी हार मानली असती तर रामायण पूर्ण झाले असते का? नाही. म्हणूनच ते आपल्याला शिकवतात, संकटे येणारच पण घाबरायचे नाही, अपयश येणारच पण थांबायचे नाही, लोक काही म्हणतील पण आपले ध्येय सोडायचे नाही. आजच्या काळात आपण सगळे टेन्शन आणि स्पर्धेत अडकलेले आहोत. पण जर आपण हनुमानजीचे गुण आपल्या जीवनात आणले तर काय होईल? आपल्यात आत्मविश्वास येईल, भीती दूर होईल, मन शांत राहील आणि आपण यशाच्या दिशेने पुढे जाऊ. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हनुमानजीची खरी शक्ती त्यांच्या शरीरात नव्हती, ती त्यांच्या श्रद्धा आणि विश्वासात होती. जर तुमच्यात श्रद्धा असेल तर तुम्ही कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता. शेवटी मी अशी एक प्रेरणादायी श्लोकाने समाप्त करतो, की एक प्रेरणादायी या ठिकाणी म्हणून दाखवतो, की बुद्धिवल्लभम यशोधैर्य निर्भयत्वम आरोग्यता अजांड्यम वाक्पटुतम च हनुमस्मरणात भवेतु. याचा अर्थ असा होतो, हनुमानजीचे स्मरण केल्याने बुद्धी, बल, धैर्य आणि निर्भयता प्राप्त होते. चला, आपण सर्वजण ठरवूया, शक्ती मिळवायची पण नम्रतेसह, यश मिळवायचे पण प्रामाणिकपणे. जय हनुमान, जय श्रीराम. धन्यवाद.